नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी येथील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणानं वडिलोपार्जित असलेल्या माळरान जमिनीवर देश-विदेशातील 30 प्रकारच्या वेगवेगळ्या आंब्यांची आणि इतर फळ पिकाची यशस्वी लागवड केली. तसेच विविध फळं फुलं पिकांची रोपे तयार केली आहे आणि तो आता वर्षाला 25 ते 30 लाख नफा कमवत आहे. शिवाय 15 बेरोजगार तरुणांच्या हाताला त्याने रोजगार मिळवून दिलं. त्यामुळे हा तरुण इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श बनलाय. नंदकिशोर गायकवाड असं या सुशिक्षित प्रयोगशील युवा शेतकऱ्याचं नाव आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी या गावाचा आहे. त्याने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला अधिकारी होण्याचं स्वप्न त्यानं उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठलं. 4 ते 5 वर्षे त्याने स्पर्धा परीक्षेची तयारीही केली. मात्र कोरोना महामारीच्या काळात त्याला गावी परतावं लागलं. याच काळात तो खचून न जाता आपल्याच वडिलोपार्जित पडीत असलेल्या जमिनीवर काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा त्यानं निर्धार केला. त्यानंतर जमिनीची मशागत करून त्याने प्रथम 2 एकर क्षेत्रावर ऊसाची यशस्वी लागवड केली. पहिल्याच प्रयत्नात त्याला 160 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन झाले. त्यानंतर या माळरान जमिनीवर हिरवळ फुलवण्याचा निर्धार त्यानं केला आणि नांदेडचे जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने फळशेती करण्यास सुरुवात केली. या माळरान जमिनीत त्याने देश-विदेशातील 30 प्रकारच्या आंब्यांची 1500 झाडांची लागवड केली. तर 3500 पेरू, 1100 सीताफळ, 400 कागदी लिंबू, 200 शरबती लिंबू, सफरचंद 150, काजू 100, संत्रा 50 मोसंबी, पांढरे जांभूळ 100, 20 काळे जांभूळ, डाळिंब आणि काही मसाल्यांची झाडे अशा प्रकारे 15 एकर माळरान जमिनीवर त्याने चक्क 10,000 फळझाडांची लागवड केली आहे आणि यात त्याला यशही मिळाले. मराठवाड्यात नसलेल्या फळांची यशस्वी शेती करून आता हा युवा शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी बनलेला आहे. या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी. जाणून घेऊया त्याची यशोगाथा. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोशी या गावामध्ये आज आपण आलेले आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लोकांनी पाणी या माळ रानावर जे आहे आपली फळबाग फुलवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या फळबागेतून वर्षाला ते लाखो रुपयाचे उत्पन्न घेत आहेत. ते स्वतः आज आपल्या सोबत आहेत. नंदकिशोर गायकवाड असं त्यांचं नाव आहे. काय सांगाल, ही कल्पना कशी सुचली आणि किती एकर मध्ये ही फळबागाची शेती करण्यात आली? नमस्कार. कोविडच्या अगोदर मी एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो. कोविडमध्ये स्पर्धा परीक्षा वेळेवर होत नसल्यामुळे आपले वडिलोपार्जित गावाकडे जमीन असल्यामुळे फळबाग करण्याचा निर्णय घेतला आणि गावाकडे येऊन ही फळबाग करण्यास सुरू केली. 10 एकर क्षेत्रामध्ये फळबाग केली. पहिल्या सुरुला एक केशर आंबा लागवड केली. त्याच्यानंतर पेरू, सीताफळ, लिंबोणी वगैरे केली. पहिल्या वर्षी मला भरपूर पेरूमधून 20 लाख रुपये जवळपास उत्पन्न झालं. आता 2 वर्षापासून आंब्याचं चांगलं उत्पन्न झालं आहे. मागच्या वेळेस निसर्गाने साथ दिली नाही तरी पण 10 लाख रुपयाचा माझा केशर आंबा झालता. या वर्षी 1000 झाड आहेत. सरासरी एक झाडाला 25 ते 30 किलो मालाचा 25 ते 30 टन आरामाने निघाला आणि या वर्षी चांगलं 20 ते 30 लाख रुपयाचं उत्पन्न मला मिळेल आंब्यामधून. हे माल कुठं कुठं जाते आणि तुमच्याकडे किती प्रकारचे आंब्याचे झाड? तर माझ्याकडे आपल्या देशातले आणि विदेशातले असे म्हणून 27 व्हरायटीचे झाड आहेत. जसं आपल्या देशामधले केशर, हापूस, दशेरी वगैरे, तोतापुरी वगैरे आहेत. बाहेर देशामधले मियाझाकी आंबा, रेड आयव्हरी, ग्रिप्सी, ग्रीन, नॅमडॉक माई असे वेगळे असे आणून मी यावर्षी लावलेले आहेत आणि सगळ्याला यावर्षी भरभरून मोहर आलेला आहे. उत्पन्न पण चांगलं निघालं यावर्षी. एकूण किती आंब्याचे झाड आहेत आणि याला वर्षाला खर्च किती रुपये येतो? आता माझ्याकडे 1000 आंब्याचे जसे 1,500 आहेत. मध्ये यावर्षी 1000 आंब्याचं उत्पन्न निघालेलं आहे. भरपूर चांगला मोहर आलेला आहे. त्यांचं 3 वर्ष झालेले आहेत कंप्लीट. 4थं वर्ष चालू आहे. तर त्याच्यातून मला सरासरी एका झाडाला 25 ते 30 किलो गेल्या वर्षी माल निघाला. यावर्षी 30 किलोच्या वर निघाला असे अपेक्षा आहे. फुल पण भरपूर आहे. हे जे रोप आहेत, हे रोप तुम्ही स्वतः तयार करता का विकत आणून तुम्ही त्याची लागवड करता? कोविडमध्ये मी भारतभरातून आणि विदेशातून अशी झाडं मागून मदर प्लॅन्ट म्हणून लागवड केली वावरामध्ये. असं हे करून नंतर मी एक शासकीय विद्यापीठाकडून हे करून कृषी शासन मान्य प्राप्त लायसन एक रोपवाटिका तयार केली. त्याच्यातून ह्याच मदर प्लॅन्टला दुसरे झाडं तयार करतो. या मदर प्लॅन्ट पासून मी रोपवाटिकेतून आपल्याला किती रुपयाचं उत्पन्न मिळते? यावर्षी जवळपास 1 लाख रोप विकले. जवळपास 90 रुपये आंब्याचा दर आहे. शासन मान्य पेरूचा 60 रुपये आहे. सीताफळाचा 50, लिंबोणी 40 रुपये असं बऱ्यापैकी एक 30 ते 40 लाख रुपयाची उलाढाल झाली यावर्षी. एकंदरीत आता हे जे क्षेत्र आहे
या क्षेत्राला म्हणजे आता पाणी भरपूर लागते आणि माड रानावर ही जमीन आहे, तर पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी कशा पद्धतीने केली? हा महत्वाचा प्रश्न होता. अगोदर कसं होतं, हे माळरान असल्यामुळे पाण्याचं तर गरज होती, पाणी इथं नव्हतंच. बाजूला माझी एक वडील शेती असल्यामुळे तिथून मी पाईपलाईन इथं 2 किलोमीटर आणून एक विहीर खणून त्याच्यामध्ये टाकून इथून सोलारने सगळ्या 10 एकरला ठिबक सिंचनाने पाणी उपलब्ध करून दिलं झाडाला. मध्ये आपल्या भागामध्ये काजू पिकाची शेती केली जात नाही, मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यांनी या ठिकाणी काजूची सुद्धा लागवड केलेली आहे. आपल्याकडे मुळामध्ये काजूचं पीक घेतलं जात नाही, परंतु आपण काजूची या ठिकाणी लागवड केलेली आहे. हे किती झाड आहेत? माझ्याकडे 100 झाडं आहेत. आज घडला मात्र मी याचं जास्तीत जास्त उत्पन्न झाडं तयार करण्याचं चालू आहे. आतापर्यंत मला बी कुठं काजू इकडे आपल्याकडे सापडला नाही. मात्र मी यावर्षी म्हणजे 4 वर्षाखाली रोपवाटिका म्हणून 80 व्हरायटीची झाड लावली, त्याच्यामध्ये काजू पण लागवड केली होती. मात्र आपल्या वातावरणामध्ये काजूचं उत्पन्न चांगलं निघत आहे, त्याच्याबद्दल आज निघल्यामुळे मी हे बघा काजू इथून उत्पन्नासाठी म्हणून मी आता सध्या घडीला झाडं तयार करून 1,500 झाडं लावण्याचं काम चालू आहे. ते फेणी होते आणि याचं काजू हे प्रोसेसिंग करण्यासाठी मी आज 1,500 लावून सध्या झाडं तयार करण्याचं काम चालू आहे. याचा काय काय फायदा होतो? म्हणजे हे फळ जे आहे आणि याचं लाल फळाचं फेणी होते, काजू फेणी, आणि याचं काजू, याचं तेल पण विकलं जाते. सगळं याचं प्रोसेसिंग केलं तर प्रत्येक पार्टचे पैसे इथे येतात. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काजूसाठी एकदम पोषक वातावरण आहे. आमच्याकडे तर भरपूर उत्पन्न म्हणजे एवढ्या माळरानामध्ये येत आहे, त्याच्याबद्दल हे करून मी 1,500 लावत आहे. आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल, काय आव्हान कराल? प्रयोग माझ्यासारखा आता दुसऱ्या शेतकऱ्याला तर प्रयोग करायचं काम नाही. आज घडला माझ्याकडे 80 प्रकारच्या फळझाडामधून चांगलं उत्पन्न निघत आहे. सरळ शेतकऱ्याला आता नेऊन आमच्या रोपवाटिकेमधून रोपं तयार आहे, ते नेऊन लावलं तरी भरपूर उत्पन्न निघते. हे प्रयोग आम्ही सगळे करून बघलेले आहेत. म्हणजे मुळात पारंपरिक शेतीला वगळून शेतकऱ्यांनी असे हा, नवनवीन सोयाबीन, कापूस, हरभरा वगैरे या त्याच पिकामध्ये दरवर्षी टाकण्यापेक्षा एक वर्ष लावून हे बहुवार्षिक पिकाकडे वळलं पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि आपलं उत्पन्न प्रोसेसिंग युनिट म्हणा हे सगळे घेऊन याच्यातून उत्पन्न वाढवलं पाहिजे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना वगळून अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या जे पिकं आहेत त्याची लागवड करून आपल्या उत्पन्नाचा सोर्स वाढवला पाहिजे, असं नंदकिशोर गायकवाड हे सांगत आहेत. तर या सर्व म्हणजे हे तयार करण्यासाठी किती मजूर तुम्हाला कामाला लागतात? आज घडला 15 लेबर माझ्याकडे कामाला आहेत बघा. दरवर्षी आम्ही 1-1.5 लाख रुपये तयार करतो. आज 15 लोकांना मी बेरोजगार होतो. आज घडीला मी 15 लोकांना या रोपवाटिकेचं काम रोजगार देतो. कोणकोणत्या प्रकारचे जे रोपे या ठिकाणी तयार होतात आणि इथं किती प्रकारचे रोपे आता उपलब्ध आहेत? आता सीडनेट मध्ये पेरूचं आहे, बाहेर कलम आणि आंबा वगैरे चालू आहे, चिकूचं आहे, सीताफळ, असं आमच्याकडे 80 व्हरायटीचे रोप आहेत. हे सगळं सेटअप करण्यासाठी भरपूर खर्च आला असेल, म्हणजे हे याच्यासाठी किती रुपयाचा खर्च लागला? आता हे सीडनेट मारून 5 वर्ष झाले. 5 वर्षाखाली मला 8 लाख रुपये लागले होते सीडनेटसाठी. हे सगळं खर्च समजा ह्या रोपांमधूनच तुम्ही पहिल्या वर्षी मी या क्षेत्रावर पहिल्यांदा ऊसाचं उत्पन्न एकरी 80 टन घेतलं होतं. 2 एकरमध्ये मला जवळपास 5-6 लाख रुपयाचा ऊस झाला. त्याच्यात आणि पेरूचं 20 लाख रुपये उत्पन्न झालं. त्याच्यातूनच एक रोपवाटिका करून त्या उत्पन्नावर रोपवाटिका आणि फळबागेला जास्त डेव्हलप करता आलं उत्पन्न. बरं, हे फळ शेती करण्यासाठी आणि रोपवाटिका तयार करण्यासाठी कोणाचं मार्गदर्शन किंवा ह्या सगळ्या कल्पना तुमच्या मनामध्ये कशा पद्धतीने आल्या आणि या माळरानावरच तुम्हाला शेती करावी अशी का वाटली? मी पुण्यामध्ये 5 वर्ष स्पर्धा परीक्षा अभ्यास केला आणि पश्चिम महाराष्ट्रातली फळबाग जवळून बघितलं होतं. त्याच्यातून आपली तिथं सातारा, सोलापूर वगैरे याच्यामध्ये माळरानावर बऱ्याच जागी फळबाग बघितली, आणि त्याच्यातून आपली पण माळरानावर आहे बघा. जे स्पर्धा परीक्षा स्ट्रगल केलं त्याच्यात तसंच येऊन इकडं शेतात केलं आणि त्याच्यामध्ये प्रयोग केल्याच्या नंतर भरपूर उत्पन्न पण निघालं. आणि आज माझ्याकडे बघून भरपूर क्षेत्रामध्ये शेतकरी पण या फळबागेकडे शाश्वत उत्पन्न म्हणून वळत आहेत. कृषी विभागाकडून कधी काय मार्गदर्शन किंवा कृषी विभागाने भेट देऊन आपल्याला काय मार्गदर्शन वगैरे करत असतात? हा, जिल्हा अधीक्षक भाऊसाहेब बराटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पेरू मी MRGS मधून घेतली होती. कोविड असल्यामुळे दुसऱ्या काही योजना मला अगोदर मिळाल्या नाही. आज घडीला भरपूर योजना आहेत, जसं ठिबक, भाऊसाहेब फोंडकर मधून फळबाग, MRGS मधून फळबाग, पॅक हाऊस, सेंडनेट वगैरे भरपूर योजना आहेत. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त फळबाग, रोपवाटिका या आणि फूड प्रोसेसिंग या क्षेत्राकडे वळायला पाहिजे. कापूस, सोयाबीन या पारंपरिक पीक सोडून एक बहुवार्षिक पीक फळबागेतून मिळते आणि एक शाश्वत उत्पन्न आहे.
तर आपण पाहू शकता हे होते नंदुकिशोर गायकवाड, ज्यांनी 5 वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती, परंतु त्यांना म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये त्यांना गावी परत यावं लागलं आणि गावी आल्यानंतर त्यांची जे माळरानावर शेती होती त्या शेतीमध्ये त्यांनी अक्षरशः फळ पिकाची लागवड केली आहे आणि त्या पिकातून ते वर्षाला 40 ते 50 लाख रुपये कमवतच आहेत. परंतु त्याचबरोबर या भागातील जे बेरोजगार तरुण आहेत किंवा महिला आहेत त्यांच्या हाताला सुद्धा हे रोजगार उपलब्ध करून देत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते रोप वाटिका ते स्वतः तयार करतात आणि त्याची विक्री सुद्धा महाराष्ट्रच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून देखील नागरिक या ठिकाणी येतात आणि त्यांच्या रोप वाटिकेतले जे रोप आहेत ते घेऊन जात आहेत. आज बरेचसे तरुण आहेत नोकरी नसल्यामुळे बेरोजगारीला कंटाळून ते चुकीच्या मार्गाला लागतात किंवा हताश होतात, परंतु नंदकिशोर गायकवाड यांनी मात्र ह्या सगळ्याला न जुमानता आपण आपल्या शेतीमधून काहीतरी डेव्हलप केलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी शेतीमध्ये आपल्या फळबाग व्यवसाय सुरू केला आणि त्यातून ते वर्षाला लाखो रुपये कमवित आहेत. कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.